श्री म्हाळसादेवींची प्रकृती आता कशी आहे? सगळं अचानक घडल्यामुळे आणि खूप काहीसं अचानक आठवल्यामुळे त्यांना मूर्छा आली। त्यांना कसले स्मरण झाले आहे का? ते काही लक्षात येत नाही, परंतु त्या काहीतरी विचार करता आहेत हे नक्की। म्हणजे आख्यानात त्या काहीतरी अत्यंत महत्त्वाचं विचारणार किंवा सांगणार। म्हाळसा, कशी आहेस आता? तुम्ही आहात ना माझ्यासोबत? बरी आहे मी आता। म्हाळसा, तू स्वतःच असं काही करून घेतलंस तर मी काय करायचं? मला ठाऊक आहे की तुम्हाला काहीही होणार नाही। आणि मी तुला काहीही होऊ देणार नाही। ते गेले? कोण? कार्तिकेय। होय, गेला तो। पण ते पहिल्यांदा गडावर आले होते। पुन्हा येईल तेव्हा पाहू आपण। तुम्ही त्यांना राजवाड्यात का नाही घेऊन आला? म्हाळसा, किती काळजी करतेस? तुला मूर्छा आली आणि त्या गडबडीत राहून गेलं। तुम्ही असं करायला नको होतं। गणेशही होता, त्याच्या ध्यानात कसं नाही आलं? तुला जर काही झालं तर कुणाचं दुसरीकडे लक्ष लागेल का? कार्तिकेय, त्यांच्या चेहऱ्यावर मला एक वेगळीच हुरहुर आणि ओढ दिसली। आता ऐक माझं, तू त्याचा विचार नको करूस। उद्या काय होणार आहे गडावर? काहीही होणार नाही। असं कसं? आख्यान होणार नाही? तुझी प्रकृती अशी असताना आपण आख्यान कसे सुरू करणार? नाही, गडावर आख्यान होणारच। मी राजसभेत येणार आहे। म्हाळसा, तू हट्ट करते आहेस। मी काही ऐकणार नाही। गणेश, तू मातेजवळ बैस। येतो मी, काळजी घे। कशी आहेस तू? कुठे होतास तू? किती वाट पाहिली मी तुझी। मी तुझ्याकडेच येत होतो। बरं, आता मी काय सांगते ते ऐक। सांग, मी ऐकतो आहे। उद्या आख्यान आहे आणि मी राजसभेत येणार आहे। पण माते, मला तुला काही शंका विचारायची आहे। तुला ठाऊक आहे की तू काय विचारणार आहेस? हो ना, मी तुला कार्तिकेय विषयी विचारणार आहे आणि तू माझ्या शंकेचं निरसन कर। हो माते, पण मी तुला ते आता नाही विचारणार, कारण मला तुला धर्म संकटात नाही टाकायचं। मी तुझ्या शंकांचं निरसन करीन।